नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। आज आपण काय करणार आहोत, जानेवारी 2024 या महिन्यात जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या आपल्याला येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने कशा पद्धतीने महत्त्वाच्या ठरतील आणि कोणकोणते मुद्दे आपल्यासाठी त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहेत ते सगळे मुद्दे आपण काय करणार आहोत तर आपल्या आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत। आणि याचे काही पार्ट्स होतील, कारण भरपूर करंट अफेअर जे आहे ते आपलं असतं एक महिन्याचं आणि आपण ते सर्व जे आहे त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि शक्यतो याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त काय करूया, इम्पॉर्टंट जेवढं जास्त आहे तेवढंच घेऊया, बाकी मायनर मुद्दे जे आहेत ते आपण आपल्या PDF मध्ये ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला जर आपण पहिल्या न्यूजकडे गेलो तर बघा, पहिल्यांदा आपल्याला कोणती न्यूज पाहायची आहे तर जागतिक घडामोडीमधली न्यूज आहे। आणि न्यूज काय आहे, डेन्मार्क हा जो देश आहे या देशाच्या राजपदावरती आता एका व्यक्तीची निवड झाली। मग कोण आहेत ते, तर बघा डेन्मार्कचे प्रिन्स आहेत बघा, म्हणजे डेन्मार्कचे क्राउन प्रिन्स म्हणजे राजपुत्र होते, फेडरिक आंद्रे हेनरिक हे जे आहेत ते आता डेन्मार्क या देशाचे काय झालेले आहेत, राजे बनलेले आहेत। प्रिन्स एक मिनिट काय झालं याला, प्रिन्स आंद्रे हेनरिक जे आहेत ते आता डेन्मार्कचे राजे बनलेले आहेत। आणि ते कोणाच्या जागेवरती डेन्मार्कचे राजे बनले, तर डेन्मार्कच्या राणी होत्या बघा, डेन्मार्कचा जो कारभार होता तो राणीच्या हातामध्ये होता, राणी मार्गारेट द्वितीय यांच्या जागेवरती डेन्मार्कचे आता राजे म्हणून प्रिन्स हेनरिक आंद्रे हेनरिक जे आहेत, प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक हे आता राजे बनलेले आहेत। मग या ठिकाणी आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, तर ते कधी राजे बनले, तर 14 जानेवारी 2023 रोजी ते डेन्मार्कचे राजे बनलेले आहेत। आणि कोणाच्या जागेवर, तर राणी मार्गारेट द्वितीय यांच्या जागेवरती। मग राणी मार्गारेट द्वितीय यांच्याबद्दल थोडी माहिती काय असेल, तर 14 जानेवारी 1972 रोजी क्वीन मार्गारेट द्वितीय किंवा राणी मार्गारेट द्वितीय यांनी त्यांचे वडील राजा फेडरिक 9वा जो आहे त्याच्या मृत्यूनंतर सिंहासन जे आहे ते ग्रहण केलं होतं। कोणत्या देशाचं, तर डेन्मार्क या देशाचं। आणि त्यांनी आता 52 वर्षाच्या नंतर काय केलं आहे, त्यांचं पद जे आहे ते सोडलेलं आहे। तर किती वर्ष त्या सत्तेवरती होत्या, तर 52 वर्ष सत्तेवरती राहिल्या। आणि यामुळे त्यांच्या नावावर एक विक्रम आहे, तो म्हणजे ब्रिटनच्या महाराणी ज्या एलिझाबेथ होत्या, एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या दुसऱ्या महाराणी ज्या होत्या, यांच्यानंतर राणी मार्गारेट द्वितीय जी आहे डेन्मार्कची, ह्या युरोपमधल्या सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या दुसऱ्या महिला ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत, किंवा दुसऱ्या सम्राटसुद्धा त्या ठरलेल्या आहेत। ह्या दोन्ही बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। आणि हे जे आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत हे आहेत प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक, जे आता डेन्मार्कचे राजे बनलेले आहेत। तर ही गोष्ट जागतिक घडामोडीच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाची आहे। चला आता आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पाहूया। चला, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी असा आहे बघा, फ्रान्स हा जो देश आहे, फ्रान्सच्या पंतप्रधान पदावरती या गॅब्रियल अटल यांची निवड झालेली आहे। आणि हे जे गॅब्रियल अटल आहेत ते फ्रान्स या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत। काय ठरलेले आहेत, सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेत। मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं बरं, तर सर्वात तरुण पंतप्रधान आहेत, तर प्रश्नामध्ये आपल्याला वय देखील विचारलं जाऊ शकतं। म्हणजे वय आहे 34 वर्ष। किती वर्ष आहेत ते, 34 वर्षीय गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत। त्यानंतर बघा, फ्रान्सच्या बाबतीमध्ये पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आपल्याला जो व्यक्तिविषयक हा जो भाग आहे आयोगाकडे MPSC मार्फत जे आपल्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये करंट अफेअरमधला व्यक्तिविषयक हा एक आयोगाचा एक आवडता चॅप्टर आहे। आणि त्याच्यामध्ये जर जागतिक घडामोडीमध्ये काही व्यक्ती जर चर्चेला आले असतील तर त्यांच्यावरती प्रश्न आयोग बऱ्याचदा घेत आलेला आहे। आणि अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही मुद्दे जे आहेत ते तुम्हाला मल्टीलाईनमध्ये देखील विचारण्यात येतात। तर त्या दृष्टीने बघितलं पाहिजे, तर शिक्षण मंत्री हे जे आहे म्हणजे गॅब्रियल अटल हे पंतप्रधान होण्याच्या आधी फ्रान्समध्ये कोणत्या पदावर होते किंवा कोणत्या मंत्रिपदावर होते, तर ते शिक्षण मंत्री होते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। त्यानंतर बघा, आता गॅब्रियल अटल हे सार्वत्रिक निवडणुका न होता, म्हणजे आता काही सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत फ्रान्समध्ये, तरी पण पंतप्रधान का बनले, तर फ्रान्समध्ये इमिग्रेशन कायदा जो आहे त्याच्यावरनं वादंग सुरू आहे किंवा त्या ठिकाणी राजकीय तणाव त्या ठिकाणी असल्यानं फ्रान्सच्या ज्या पंतप्रधान होत्या एलिझाबेथ बॉर्न यांनी त्या वादावरून राजीनामा दिला
आणि त्याच्यानंतर मग फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन जे आहेत यांनी या गॅब्रियल अटल यांची काय केली आहे, फ्रान्सच्या पंतप्रधानपदी निवड केलेली आहे. आता तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे, इमॅन्युअल मॅक्रॉन जे आहेत हे आपल्या प्रजासत्ताक दिन जो आहे यावर्षीचा आपले 75 वर्ष पूर्ण झाले प्रजासत्ताक दिनाला, तर त्याचे ते प्रमुख पाहुणे होते हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर, प्रमुख पाहुणे होते हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा, हे जे गॅब्रियल अटल आहेत ते फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान सुद्धा ठरलेले आहेत. तर हा एक मुद्दा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतो. आणि त्यांनी फ्रान्सच्या सर्वात तरुण पंतप्रधानांच्या बाबतचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिला जो कोणाच्या नावावरती हा विक्रम होता, तर फ्रान्समध्ये लॉरेंट फॅबियस नावाचे पंतप्रधान होऊन गेले होते. त्यांचं त्यावेळी वय होतं 37व्या वर्षी ते पंतप्रधान झाले होते. आता त्यांच्या जागेवरती सर्वात तरुण पंतप्रधानांच्या यादीमध्ये फ्रान्समध्ये पहिल्या क्रमांकावर कोणाचं नाव आलं, गॅब्रियल अटल, कारण हे 34व्या वर्षी त्या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत. हा एक मुद्दा आपल्यासाठी इथे महत्त्वाचा आहे. तर फ्रान्स आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांच्या बाबतची ही माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्याचबरोबर आपण फ्रान्सच्या सोबत जे काही आपण युद्ध सराव केलेला आहे, वरुण नावाचा युद्ध सराव, तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चला नेक्स्ट. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तैवान हा जो देश आहे ज्याच्यावरती चीनकडून कायम दावा केला जातो की आमचा हा प्रदेश आहे, आणि या तैवानमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकामध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष हा जो आहे तो विजयी ठरलेला आहे. मग डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष कोणत्या देशातला आहे, तर तो तैवानमधला आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे या निवडणुकीमध्ये लाई चिंग-ते या नावाचे जे व्यक्ती आहेत, लाई चिंग-ते नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी अध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. कुठे, तैवानमध्ये. मग ही जी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आहे या विजयामुळं कितव्यांदा सत्तेमध्ये आलेली आहे, तर सलग तिसऱ्यांदा ती सत्तेमध्ये आलेली आहे. हा एक मुद्दा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. लाई चिंग-ते तैवानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी आणि त्यांचा पक्षसुद्धा सलग तिसऱ्यांदा त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलेला आहे. हे आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा जर तुम्ही बघितला तर बांगलादेश हा जो देश आपला शेजारी देश आहे, बांगलादेशमध्ये सुद्धा निवडणूक झालेली आहे. आणि बांगलादेशमध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही जर आकडेवारी जर पाहिली बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीची, तर त्या ठिकाणी बघा, ही 12वी सार्वत्रिक निवडणूक होती बांगलादेशमधली. 12व्या निवडणुकीमध्ये एकूण मतदारसंघ होते बघा 300. किती मतदारसंघ होते, 300 मतदारसंघ होते. मात्र एकूण प्रत्यक्ष मतदान किती मतदारसंघावरती झालेलं आहे, तर ते झालेलं आहे 299 मतदारसंघामध्ये. किती जागांवरती प्रत्यक्ष मतदान झालं, 299 जागांवरती झालेलं आहे. आणि या मतदानामध्ये टक्केवारी जी आहे ती लक्षणीयरित्या कमी तुम्हाला पाहायला मिळते. कारण काय आहे, 40% एवढंच मतदान या निवडणुकीमध्ये झालं बांगलादेशच्या. याचं कारण काय आहे, तर बांगलादेशचे जे प्रमुख विरोधी पक्ष होते यांनी या निवडणुकावरती बहिष्कार टाकला होता. काय केला होता, बहिष्कार टाकला होता. आणि या बहिष्काराच्या परिणामी जे विरोधी पक्षाचं जे मतदान आहे ते त्या ठिकाणी झालेलं नाही, आणि यामुळे बांगलादेशमध्ये 40%वरती जे आहे ते सार्वत्रिक मतदान या ठिकाणी झालेलं आहे. मग याच्यामध्ये विजयी राहिलेला पक्ष जो आहे किंवा ज्या पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या तो पक्ष सत्ताधारी पक्ष होता बघा, आवामी लीग. या पक्षानं यामध्ये 223 जागा जिंकून काय केलं आहे, बहुमत जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. आणि त्यामुळे शेख हसीना या ज्या आहेत ह्या बांगलादेशच्या 5व्यांदा मुख्यमंत्री झालेल्या आहेत. कितव्यांदा, 5व्यांदा. शेख हसीना कितव्यांदा मुख्यमंत्री झाल्या, तर 5व्यांदा. आणि अशा प्रकारे कामगिरी करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा. फक्त इथं सगळे लिहिलेलं असेल असं नाही, मी पण काही सांगेल तुम्हाला. तर त्यामध्ये शेख हसीना यांच्याबद्दलचा मुद्दा तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागणार आहे की जगामध्ये सर्वाधिक 5 वेळा सत्तेवर येणारी महिला पंतप्रधान होण्याचा विक्रम कोणी केला, तर तो शेख हसीना यांनी केला. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या शेख हसीना बांगलादेशच्या आता पंतप्रधान झालेले आहेत. याच सलग आता एकूण 5 वेळा झालेले आहेत, कारण एकदा त्या 96 ते 2000 होत्या, त्याच्यानंतर 2009 पासून पुढे त्या बांगलादेशच्या सलग पंतप्रधान आहेत. तर एवढी बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जागतिक घडामोडीमधला ब्रिक्स संघटनेबद्दलचा मुद्दा आहे. कारण ब्रिक्स या संघटनेची जी परिषद झाली होती, ही परिषद दक्षिण आफ्रिकेमधल्या जॉन्सबर्ग इथं झाली होती बघा, मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या जॉन्सबर्ग या ठिकाणी ब्रिक्सची परिषद झाली. ती परिषद होती 15वी परिषद. आणि या परिषदेमध्ये एकूण 6 देशांना
ब्रिक्सचं सदस्यत्व जे आहे ते बहाल करण्यात आलं होतं. मात्र हे सदस्यत्व कधीपासून लागू होणार होतं तर 1 जानेवारी 2024 पासून हे सदस्यत्व जे आहे ते लागू होणार होतं. मात्र त्याच्यापैकी जे 6 देश होते, 6 पैकी एक देश जो अर्जेंटिना आहे त्यानं मात्र हे सदस्यत्व नाकारलेलं आहे. आणि मग अर्जेंटिनाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. जेवियर मिले हे नवीन निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत अर्जेंटिनाचे, ज्यांनी आता काय केलेलं आहे, ब्रिक्सचं सदस्यत्व जे आहे ते नाकारलेलं आहे. बरोबर. ब्रिक्सचं सदस्यत्व कोणी नाकारलं तर मग जेवियर मिले हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की अर्जेंटिना जो आहे तो ब्रिक्समध्ये सामील होणार नाही. म्हणजे मग ब्रिक्सचे जे सदस्य होते एकूण 6 नवीन सदस्य आणि पहिले 5 असे 11 सदस्य होणार होते ब्रिक्समध्ये. किती होणार होते? 11 सदस्य होणार होते. 11चे आता टोटल किती झालेले आहेत? 10 सदस्य झालेत. किती झालेत? 10 सदस्य झालेत. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. बरोबर. आता ब्रिक्सचे किती सदस्य झाले? 10. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता 10 सदस्यामध्ये कोण कोण आहे ते सगळं आपण या ठिकाणी पाहूया. बघा 15वी परिषद तुम्हाला सांगितलं दक्षिण आफ्रिकेतल्या जॉन्सबर्गला या ठिकाणी झाली होती आणि या परिषदेमध्ये जे 6 नवीन देश घेण्यात आले होते ब्रिक्समध्ये त्याच्यातला अर्जेंटिना जो आहे तो सामील नाही झाला. त्यामुळे आता ब्रिक्सचे नवीन 5 देश जे आहेत ते सदस्य बनलेले आहेत. मग ते नवे 5 देश कोणते आणि जुने देश कोणते हे दोन्ही जर मुद्दे आपण बघितले तर बघा ब्रिक्सचे संस्थापक होते बघा 4 देश. त्याच्यामध्ये ब्राझील एक होता, त्यानंतर रशिया होता, रशियाच्या नंतर आपला भारत आणि चौथा होता चीन. अशा 4 देशांनी मिळून ब्रिक्सच्या संघटनेची स्थापना केली होती 2006 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये. कधी केली होती? 2006च्या सप्टेंबरमध्ये स्थापना झाली ब्रिक्सची 4 देशांद्वारे, ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. मग त्यावेळेस तिला ब्रिक असं म्हटलं जायचं. मग नंतर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका जो आहे तो ब्रिकमध्ये सामील झाला आणि मग ब्रिक्स झालेली आहे. बरोबर. 2010ला ब्रिक्स झाली आणि आता त्याच्यानंतर जवळपास 13 वर्षाच्या नंतर 14व्या वर्षी इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE असे एकूण 5 देश पुन्हा तिच्यामध्ये सामील झाले आणि मग टोटल सदस्य संख्या जी झालेली आहे ब्रिक्सची ती आता किती झालेली आहे? 10. किती झाली? 10. ब्रिक्समध्ये आता किती सदस्य आहेत तर 10 देश सध्या ब्रिक्सच्या संघटनेमध्ये सदस्य आहेत. हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी बघा सध्या ब्रिक्सचा अध्यक्ष कोण आहे तर सध्या ब्रिक्सचा अध्यक्ष रशिया आहे, जो जानेवारी 2024 पासून ब्रिक या संघटनेचा अध्यक्ष झालेला आहे. आणि गेल्या वर्षीची परिषद दक्षिण आफ्रिकेतल्या जॉन्सबर्गला झाली होती. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे ब्रिक्सच्या बद्दलची माहिती लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत गाजलेला मुद्दा आहे भारतामध्ये, तो मुद्दा म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन. बरोबर. अयोध्या या ठिकाणी असणारं प्रभू श्रीरामचंद्रांचं जे मंदिर आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हा मुद्दा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे, ज्याच्यावरती बऱ्याचशा दिवसांपासून जे आपण पाहतोय न्यूजमध्ये हा मुद्दा जो आहे तो अत्यंत चर्चेचा मुद्दा असतो. तर या ठिकाणी आपल्याला राम मंदिराच्या बाबतीमध्ये काय काय बाबी आहेत त्या लक्षात ठेवावं लागणार आहेत. तर बघा उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या या ठिकाणी हे राम मंदिर आहे. अयोध्या या ठिकाणी असल्याच्या नंतर अयोध्येचा मुद्दा जर तुम्हाला आला तर परत तुम्हाला अयोध्येचं विमानतळ आणि अयोध्येचं रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्याबद्दलचाही मुद्दा तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे, कारण त्याचं नामकरण जे आहे ते बदललेलं आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव काय झालेलं आहे तर अयोध्या धाम असं करण्यात आलेलं आहे. त्याला काय लावण्यात आले पुढे? धाम. अयोध्या धाम रेल्वे स्थानक. आणि विमानतळ जे आहे त्याला काय केलं, कोणाचं नाव देण्यात आले? वाल्मिकी ऋषींचं नाव अयोध्येच्या विमानतळाला देण्यात आले. हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे नामांतरणाच्या मुद्द्यामध्ये. आणि हे जे मंदिर आहे याचं भूमिपूजन झालं होतं बघा 5 ऑगस्ट 2020 रोजी. कधी झालं होतं? 5 ऑगस्ट 2020ला राम मंदिराचं भूमिपूजन आणि प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी झालेली आहे. 2020 ते 2024च्या प्रवासामध्ये किंवा त्या कालावधीमध्ये राम मंदिराचं बांधकाम झालेलं असून त्याचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं, जे की भारताचे सध्या पंतप्रधान आहेत. आणि वास्तुकार कोण किंवा या मंदिराची रचना कोणी केलेली आहे तर चंद्रकांत बी सोमपुरा यांच्या हस्ते या मंदिराची रचना करण्यात आली किंवा वास्तुकार किंवा त्याचा नकाशा त्यांनी तयार केलेला आहे. त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे मंदिर कोणत्या शैलीमध्ये आहे तर आपल्याला सगळ्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं की मंदिर नागर शैलीमध्ये आहे. कोणत्या शैलीमध्ये आहे? नागर शैलीमध्ये हे मंदिर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. नागर शैलीतलं हे मंदिर आहे. नंतर इतर जे बाबी आहेत आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिशा कोणती आहे तर पूर्व पश्चिम आहे. जागा 2.7 एकर एवढ्या जागेमध्ये हे मंदिर बांधण्यात आले.
त्याचं क्षेत्रफळ किती असेल, तर क्षेत्रफळ आहे 57,400 स्क्वेअर फुटाचं आणि याला लागलेला जो खर्च आहे तो आहे 1800 कोटी रुपयांचा. किती रुपयांचा आहे? 1800 कोटी रुपये एवढा खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी लागलेला आहे. त्यानंतर या मंदिराची लांबी रुंदी जी आहे त्याचं मेजरमेंट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर 360 फुटाची लांबी आणि रुंदी जी आहे ती 235 फूट एवढी आहे. तसंच मंदिराची उंची जी आहे, आता हे जे मंदिर आहे याची जी उंची आहे ही उंची किती आहे, तर उंची आहे बघा 161 फूट एवढी उंची या मंदिराची आहे. किती फूट आहे? 161 फुटाची उंची आहे. त्यानंतर याला 392 स्तंभ वगैरे, नंतर मजल्याची गोष्ट जर बघितली तर 3 मजले या ठिकाणी असून मंदिराचे दरवाजे एकूण 12 आहेत. बरोबर. आता एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न जाईल का असं बऱ्याच जणांना वाटतं की अभ्यास करत असताना की प्रश्न कुठे येईल. तर प्रश्न विचारण्याचे जे चान्सेस असतात तर ही एक मंदिराची आकडेवारी आहे. तुम्ही परीक्षा कोणती देताय त्यानुसार तुमच्या प्रश्नाचा दर्जा ठरतो. जर तुम्ही समजा राज्यसेवा आणि कंबाईन देत असाल तर तुम्हाला मल्टीलाईनमध्ये कोणत्याही मुद्द्यावरती 4 लाईन्स किंवा 3 लाईन्स किंवा 2 लाईन्समध्ये प्रश्न जो आहे तो आयोगाकडून घेतला जातो. सरळ सेवा देणार असाल तर सरळ सेवेमध्ये तुम्हाला एक ठिकाण, उद्घाटक, त्याच्यानंतर वास्तुकार वगैरे आणि मंदिराची शैली जी आहे याच्यावरती प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. तर त्या दृष्टीनं तुम्ही आपापल्या परीक्षेच्या दृष्टीने ते लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, या मंदिरासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा दगड जो आहे तो आहे बघा गुलाबी वाळूचा दगड, जो की बन्सी पहारपूर या नावाचा तो दगड आहे आणि तो राजस्थानमधल्या भरतपूर या ठिकाणावरून आणण्यात आलेला आहे. कुठून आणण्यात आला आहे? राजस्थानच्या भरतपूर इथून तो आणण्यात आलेला आहे. आणि या मंदिरामध्ये मंडपांची जी संख्या आहे ती 5 आहे आणि त्याची वेगवेगळी नावं आहेत. मग कोणकोणती नावं आहेत? तर नृत्य मंडप आहे, त्यानंतर रंगमंडप आहे, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप, अशा प्रकारचे 5 मंडप या राम मंदिरामध्ये आहेत. आणि मंदिरामध्ये कोणत्याही ठिकाणी लोखंडाचा वापर केलेला नाही. हे वाक्य जे आहे ते तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या किंवा खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत ते महत्त्वाचं वाक्य असल्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनुसार आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. कारण काय आहे, आयोग जो आहे तो आपल्याला शब्दाचा खेळ करून प्रश्न चुकवत असतो. तर आपण तिकडे लक्ष द्यायचं आहे. चला, आता या मंदिरामध्ये जी मूर्ती बसवण्यात आली प्रभू श्रीरामचंद्र भगवंतांची, त्या मूर्तीबद्दलही काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग मूर्तीच्या बद्दल काय विचारलं जाऊ शकतं? मूर्ती जी आहे ती अचल मूर्ती आहे, तिचं नाव अचल मूर्ती आहे आणि जी 5 वर्षाच्या बालकाच्या स्वरूपामध्ये जी आहे ती कोरण्यात आलेली आहे. कशाच्या स्वरूपामध्ये? 5 वर्षाचा बालक जसा असतो तेवढ्या स्वरूपामध्ये ती मूर्ती कोरलेली आहे. तिची उंची जर तुम्ही बघितली तर या मूर्तीची उंची जी आहे ती 4.24 फुटांची आहे. किती आहे? 4.24 फुटाची मूर्ती आहे किंवा 51 इंचाची सुद्धा असं काही जागेवर दिलेलं आहे. तर तुम्ही दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ज्याच्यामध्ये विचारलं जाईल त्यामध्ये तुम्ही उत्तर देणार आहात. त्यानंतर मूर्तीच्या वजनाची गोष्ट जर आपण पाहिली तर 150 ते 200 किलोच्या दरम्यान तिचं वजन आहे. काही 200 किलो देतात तर काही 150 देतात. तर आपण एक रेंज लक्षात ठेवायची, 150 ते 200 आहे. जसा पर्याय असेल त्यानुसार आपण त्याला जायचं. त्यानंतर या मूर्तीची निर्मिती करणारे जे शिल्पकार आहेत त्यांचं नाव आहे बघा अरुण योगीराज. हे मैसूरचे आहेत. मैसूरच्या अरुण योगीराज यांनी ती मूर्ती निर्माण केलेली आहे. आणि याच्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड आहे शाळीग्राम दगड. कोणता दगड आहे? शाळीग्राम दगड आहे, तो मूर्तीसाठी वापरण्यात आला. आणि 1949 पासून जी स्थापित असलेली जुनी मूर्ती होती तिचं नाव काय करण्यात आलं आता? उत्सव मूर्ती असं करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राम मंदिराच्या बाबत आणि राम मंदिरामध्ये स्थापित मूर्तीच्या बाबतची ही माहिती तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरं म्हणजे मूर्तीची बरेचशी वैशिष्ट्ये आहेत. आता ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला पाठ करायची का? तर नाही, हे सगळे वैशिष्ट्ये पाठ करण्याची आपल्याला गरज असणार नाही. कारण परीक्षेमध्ये तिथे प्रश्न विचारला जाणार नाही. ही फक्त मूर्ती आहे आणि तिच्या डिटेल्स वगैरे दिलेल्या आहेत. त्या तुम्ही फक्त मूर्तीच्याबद्दल जेवढे सांगितलं तेवढं तुम्ही लक्षात ठेवणार आहात. यानंतर बघा पुढचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, जो जगातला सगळ्यात उंच पुतळा ठरलाय. मग या पुतळ्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं बघा, हा जो जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे कशासाठी चर्चेत आहे? उंचीसाठी चर्चेत आहे. म्हणजे प्रश्न कुठे विचारणार तुम्हाला? उंचीवरती प्रश्न विचारणार. किती उंचीचा पुतळा आहे? मग तुम्ही लक्षात ठेवायचे बघा, एकूण उंची बघा 206 फूट, पण याचा चौथारा जो आहे तो 81 आणि पुतळा 125चा आहे. म्हणजे इथून इथपर्यंत जर आपण बघितलं, एक मिनिट थांबा, मूर्तीचं जर पाहिलं तुम्ही या पुतळ्याचं, बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे इथून इथपर्यंत जर बघितलं तर हा जो आहे तो 125 फुटांचा आहे. किती आहे? 125 फुटांचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं
चौथरा जो आहे तो 81 फुटांचा आहे. चौथरा किती आहे? 81 फुटांचा आहे. चौथरा 81 फुटाचा आहे. चौथरा किती आहे? 81 फूट आहे. आणि हे टोटल दोन्हीचं मिळून किती आहे? ते 206 फुटाचं आहे. बरोबर, इथं लिहितो. हे टोटल 206 फूट आहे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. टोटल किती फुटाचा पुतळा आहे? 206 फुटांचा पुतळा आहे. आणि या पुतळ्याचं जे अनावरण करण्यात आलं, कुठं करण्यात आले? आंध्र प्रदेशामधल्या विजयवाडा या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेशमधला विजयवाडा. पुतळ्याचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. पुतळ्याचं नाव आहे बघा, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. पुतळ्याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. कारण पुतळ्याचं नाव तुम्हाला विचारलं जाणार आहे, तर नाव आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. एकूण उंची 206 फूट, चौथरा 81 फुटाचा, पुतळा 125 फूट आणि जागा जी आहे ती 18.81 एकराची आहे. खर्च त्याला लागलेला 404,35,00,000 रुपयांचा खर्च लागला आहे. आणि यासाठी वापरण्यात आलेलं पोलाद 400 टन आहे. तर हे काही मुद्दे या पुतळ्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे. आणि त्याचं उद्घाटन आंध्र प्रदेशामधल्या विजयवाडा इथं झालं, हे लक्षात ठेवा. कारण गेल्या वर्षी तेलंगणामधल्या हैदराबाद या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आला होता. त्याची उंची देखील 125 फूट आहे, पण तो टोटल 125 फूट आहे. हा टोटल 206 फूट आहे. हाही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण हा आता जगातला सगळ्यात उंच पुतळा ठरलेला आहे. बरोबर, या निमित्तानं आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी, ते सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापनेला 28 जानेवारी 2024 रोजी एकूण वर्ष जे आहे ते किती पूर्ण झाली? तर 75 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहेत. आणि या निमित्तानं आपल्याला सर्वोच्च न्यायालय बऱ्याचशा सिलेबसमध्ये आहे, कारण राज्यशास्त्रामध्ये आहे आणि ऐतिहासिक संदर्भ देखील त्याला आता येतो. 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळं तर दोन्ही दृष्टीनं तुम्ही त्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता याचा अमृत महोत्सव सोहळा जो झाला, याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. अमृत महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलं आहे? भारताच्या पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं आहे. त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता सर्वोच्च न्यायालय उद्घाटन 75 वर्ष झाले त्याला पूर्ण होऊन. आता त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतच्या गोष्टी लक्षात ठेवा. घटनेतलं कलम किती आहे सर्वोच्च न्यायालयाचं? तर ते 124 आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना माहीत असली पाहिजे. 28 जानेवारी 1950 रोजी या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आणि याचं ठिकाण जे आहे ते कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी आपलं सर्वोच्च न्यायालय आहे. घोषवाक्य काय आहे त्याचं? तर यतो धर्मस्ततो जयतः. यतो धर्मस्ततो जयतः हे त्याचं घोषवाक्य आहे. आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं होतं भारताचं, त्याचे पहिले सरन्यायाधीश होते हिरालाल कनिया. कोण होते? हिरालाल कनिया त्याचे पहिले सरन्यायाधीश. आणि न्यायाधीशांची संख्या आता सध्या सर्वोच्च न्यायालयातलं जे हे आहे, गणपूर्ती आहे किंवा संख्या जी आहे ती किती आहे? तर 34 एवढी संख्या आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश जे महाराष्ट्रातले व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे धनंजय चंद्रचूड. काय नाव आहे? धनंजय चंद्रचूड. मग ते कितवे सरन्यायाधीश आहेत? तर ते 50वे सरन्यायाधीश आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि अधिकार क्षेत्र सर्वांनाच माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र जे असतं ते संपूर्ण भारत हे त्याचं अधिकार क्षेत्र आहे. तर ह्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये. एवढे मुद्दे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे. काय काय लक्षात ठेवायचं? सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाली. स्थापना 28 जानेवारी 1950 आहे. त्याचं जे 75 वर्षाचं जे सोहळा आहे त्याचं जे उद्घाटन झालं ते भारताच्या पंतप्रधानांनी केलं. आणि सध्या जे सरन्यायाधीश आहेत त्यांचं नाव धनंजय चंद्रचूड, ते भारताचे 50वे सरन्यायाधीश. चला नेक्स्ट बघा, वि स खांडेकर यांच्याबद्दलचा मुद्दा आहे. आता वि स खांडेकर यांच्याबद्दल काय मुद्दा आला आहे? तर वि स खांडेकरांची यावर्षी 125वी जयंती साजरी करण्यात आली. कितवी जयंती साजरी करण्यात आली? 125वी जयंती. मग बघा, वि स खांडेकरांची 125वी जयंती का लक्षात ठेवायची बरं? तर वि स खांडेकर हे मराठीतले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. वि स खांडेकर कोण होते? मराठी भाषेसाठीचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते वि स खांडेकर. मग वि स खांडेकर यांचं पूर्ण नाव सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये आणि आतापर्यंत बऱ्याचदा विचारलेलं आहे. मग वि स खांडेकरांचं जे नाव आहे, काय नाव आहे? तर विष्णू सखाराम खांडेकर. काय नाव आहे? विष्णू सखाराम खांडेकर. हे व्यवस्थित पाठ करायचं. नेक्स्ट त्यांचा जन्म जो आहे तो 11 जानेवारी 1898 साली सांगली इथं झाला होता. कुठं झाला होता?
सांगली या ठिकाणी झाला होता. आता तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट सांगतो, आता पोलीस भरती जी होणार आहे, आता येणारी जी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये जे सांगलीचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे चांगलं लक्षात ठेवायचं की वि स खांडेकरांचा जन्म सांगलीमध्ये झाला होता आणि यावर्षी तुम्हाला त्याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जाईल, कारण त्यांची यावर्षी 125वी जयंती जी आहे ती साजरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा त्यांचा मृत्यू झाला होता 2 सप्टेंबर 1976ला आणि वि स खांडेकर हे व्यवसायानं लेखक होते किंवा साहित्यिक होते आणि त्यांचं अत्यंत प्रसिद्ध असणारं साहित्य जे आहे ते कोणतं आहे तर त्याच्यामध्ये ययाती, क्रौंचवध आणि उल्का ह्या 3 महत्त्वाच्या साहित्यकृती त्यांच्या आहेत. ययाती, क्रौंचवध, उल्का आणि सर्वाधिक प्रश्न विचारली गेलेली जी साहित्यकृती आहे ती म्हणजे ययाती आहे. ययातीवरती आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. वि स खांडेकर त्यांची ययाती आणि त्यांची 125वी जयंती आपल्यासाठी इम्पॉर्टंट. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये पद्मभूषण आहे, साहित्य अकादमी फेलोशिप आहे आणि ज्ञानपीठसुद्धा आहे. चला नेक्स्ट बघा, महिला सक्षमीकरण अभियान आहे. महिला सक्षमीकरण अभियान जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली या ठिकाणावरून सुरू करण्यात आलं होतं. मग कधी सुरू झालं होतं? 9 जानेवारी 2024ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी त्या ठिकाणी हे जे अभियान आहे ते सुरू केलेलं आहे. आणि हे अभियान कशासाठी सुरू केलं बरं? तर महिलांचं सक्षमीकरण याच्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा, पहिलं युवा मराठी साहित्य संमेलन आहे. पहिलं युवा मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालं? तर पुणे या ठिकाणी हे साहित्य संमेलन झालेलं आहे. याची दिनांक जो आहे तो जाऊ द्या, ते जानेवारीमध्ये झाले, दिनांक आपल्याला असं विचारत नाहीत. अध्यक्ष आहेत बघा नवनाथ गोरे. कोण अध्यक्ष होते? नवनाथ गोरे हे त्याचे अध्यक्ष आणि उद्घाटक होते तानाजी सावंत. तानाजी सावंत हे त्याचे उद्घाटक आणि नवनाथ गोरे पहिल्या युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आता साहित्य संमेलनं जी आहेत त्याच्यामध्ये बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन होतं, त्यानंतर युवा मराठी साहित्य संमेलनाचं सुद्धा आयोजन होतं, म्हणजे आता पहिल्यांदाही सुरू झालं आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित केली जातात. त्यानंतर विद्रोही मराठी साहित्य संमेलन. तर हे काही महत्त्वाचे साहित्य संमेलनं आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरतात, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. चला त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाबद्दलचा मुद्दा आहे. आता नाट्य संमेलनाचं का लक्षात ठेवायचं आहे? तर इथं 100वी आवृत्ती आहे, याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता 100व्या आवृत्तीसाठी पर्टिक्युलर असं ठिकाण नाही आहे बघा. 100व्या आवृत्तीचं आयोजन असं पर्टिक्युलर काय एखाद्या म्हणजे विशिष्ट अशा ठिकाणी झालेलं नाही, कारण त्यांनी काय केलंय टप्प्याटप्प्यानं ते वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करायचे ठरवले. म्हणजे आपल्याला ठिकाणावरती तर प्रश्न येईल याचे चान्सेस कमी आहेत, पण तुम्हाला प्रश्न कितवं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यावर्षी भरवण्यात आलं असा प्रश्न जर विचारण्यात आला तर मात्र 100वं होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याचे अध्यक्ष होते बघा जब्बार पटेल. कोण आहेत त्याचे अध्यक्ष? जब्बार पटेल. आणि स्वागत अध्यक्ष आयोगानं बऱ्याच वेळा इथे पण प्रश्न घेतलेला आहे स्वागत अध्यक्षांवरती. तर शरद पवार यावेळी त्याचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि मुख्य निमंत्रक होते बघा उदय सामंत. मुख्य निमंत्रक कोण होते? उदय सामंत त्याचे मुख्य निमंत्रक आहेत. आणि उद्घाटन केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उद्घाटन कोणी केलं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि याचा जो शुभारंभ झाला म्हणजे जिथून सुरुवात झाली तो कार्यक्रम कुठं आयोजित करण्यात आला तर तो पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन झालं, जे की जानेवारी 2024मध्ये झालं. आणि याचा समारोप होणार आहे रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे मे 2024मध्ये. समारोप कुठं होणार आहे? रत्नागिरी या ठिकाणी मे 2024मध्ये या कार्यक्रमाचा समारोप होईल किंवा या संमेलनाचा समारोप होईल. हे आपण महत्त्वाचं आहे जे लक्षात ठेवायचं आहे. चला आता बघा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्याच्या मागच्या काही आवृत्त्या लक्षात ठेवाव्या लागतील, त्याचे ठिकाणं पण लक्षात ठेवायचे आणि त्याचे अध्यक्ष पण लक्षात ठेवायचे. ठिकाणामध्ये काय काय लक्षात ठेवणार बघा. तुम्हाला प्रश्न घेतला जाऊ शकतो की जोड्या लावा, तुम्ही ठिकाणाच्या बाबतीत जोड्या लावा असाही प्रश्न घेतला जाईल. आयोगाच्या दृष्टीनं पाहिलं तर बरं काय, आयोगाच्या दृष्टीनं जर बघितलं आपण की आयोग कसा प्रश्न घेईल त्याच्यावरती, तर आयोगाला एक हा कॉलम एक आवडता आहे, त्यानंतर इथं आणि म्हणजे जवळपास हा जो चार्ट दिलेला आहे तुम्हाला याच्यातल्या कोणत्याही मुद्द्याला घेऊन आयोग तुम्हाला प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही सगळ्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये तयार असणं गरजेचं आहे. आयोगाकडून वारंवार प्रश्न रिपीट होतात बरोबर. वारंवार काही मुद्दे आहेत जिथे वारंवार आयोग प्रश्न विचारत आला, त्याच्या आयोगाच्या
याच्यामध्ये आपण जर पाहिलं प्रश्नपत्रिकांमध्ये तर सतत त्याच मुद्द्यावरती प्रश्न येतात, पण बदलून येतात, म्हणजे थोडेसे वेगळ्या पद्धतीनं. मग आपण जर विचार केला की आता जर समजा 100वे वर्ष आहे, मग कसा प्रश्न घेईल, तर इकडे आवृत्त्या दिलेल्या आहेत, इकडे ठिकाण आहेत, मग ठिकाणावरती घेता येतो किंवा मग इकडे अध्यक्षांवरती त्यांना प्रश्न घेता येतो. बघा मग 97व्या आवृत्तीचे अध्यक्ष कोण होते? जयंत सावरकर. बरोबर आहे, जयंत सावरकर 97व्या आवृत्तीचे अध्यक्ष होते. धाराशिव या ठिकाणी ह्याचं आयोजन झालं होतं 2017मध्ये. 98वी आवृत्ती 2018 या साली कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या ठिकाणी झाली होती? मुलुंड या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर बघा 99वी आवृत्ती लगेच 2019ला झाली आणि प्रेमानंद गजवी हे त्याचे अध्यक्ष होते, जे की नागपूर या ठिकाणी त्याचं आयोजन झालं होतं. नागपूरला त्याचं आयोजन झालं प्रेमानंद गजवी यांच्या अध्यक्षतेखाली. नंतर आता जे ह्या 2024मध्ये आहे, 2024मध्ये कोणतं आहे तर 100वा आहे. आणि 100व्या साहित्य संमेलनासाठी नाट्य संमेलनासाठी विशिष्ट असं ठिकाण त्यांनी ठरवलं नाही की एका ठिकाणी करायचं, ते वेगवेगळ्या ठिकाणी की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं आयोजन करायचं असं त्यांनी ठरवलं आणि ते महाराष्ट्रामध्ये जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आता पार पडत आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली? जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ते पार पडते. मग यानंतर अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बाबतीमध्ये मराठी नाट्य संमेलनामध्ये सुरुवात कधी झाली होती तर 1905 साली पुणे या ठिकाणी याची सुरुवात झालेली असून पहिले अध्यक्ष तुम्हाला विचारले तर पहिले अध्यक्ष ग श्री खापर्डे होते, हे लक्षात ठेवायचं. ग श्री खापर्डे त्याचे पहिले अध्यक्ष. आणि आयोजन कोण करतं तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी आहे मुंबईची, हिच्याकडून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे आहे ते आयोजित केलं जातं. आणि सध्या या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरती अभिनेते प्रशांत दामले हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. एवढ्या बाबी तुम्ही याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणार आहात. आणि नेक्स्ट मुद्दा आपण पाहूया. चला काय मुद्दा आहे बघा. कोचिंग क्लाससाठी मार्गदर्शक सूचना आल्यात बघा. कोचिंग क्लासच्यासाठी मार्गदर्शक सूचना. मग मार्गदर्शक सूचनामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आलेत तर बघितलं तुम्ही, शिक्षण मंत्रालय जे आहे या मंत्रालयानं या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत, ज्या 18 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आल्या. आणि या सूचनानुसार सांगण्यात आलं की बाबा 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना जो प्रवेश आहे तो कोचिंग क्लासला देता येणार नाही. कोचिंग क्लासेस जे आहेत त्यांना 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला प्रवेश देता येणार नाही. कारण काय होतं तर जे लहान मुलं आहेत यांच्यावरती त्यांच्या आईवडिलाकडून, त्यानंतर कोचिंग क्लासेसवाले जे शिक्षक आहेत यांच्याकडून त्यांच्या बुद्धीपेक्षा जास्त लोड त्यांच्यावरती टाकला जातो. आणि यामुळे लहान मुलाचं जे बालपण आहे ते कुठेतरी हिरावून घेतल्यासारखं होतं. त्यांच्यावरती नको ते दडपण त्या ठिकाणी आणलं जातं. आणि त्यांचं आपण म्हणतो ना की लहान मुलं जे आहेत ते त्यांना खेळता आलं पाहिजे, बागडता आलं पाहिजे, पण त्या काही गोष्टी त्या होऊ शकत नाहीत. कारण कोचिंग क्लासेस वगैरे सुरू असतात तर सगळेजण सर्व लहान मुलं जे आहेत ते पुस्तक आणि पुस्तक एवढंच त्यांची लाईफ होऊन जाते. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मागे काही दिवसापासून चर्चेत होत्या. जसं न्यूजपेपरला यायचं की जो राजस्थानमध्ये कोटा आहे त्या ठिकाणी जे काही मुलं तयारी करण्यासाठी जातात त्यातले बरेचसे मुलं त्या ठिकाणी फाशी घेत होते. आणि त्या न्यूज बऱ्याच गाजल्या. त्यानंतर ते विधानसभा, विधान परिषद, त्यानंतर लोकसभा, राज्यसभा सगळीकडे ते मुद्दे जे आहेत ते गाजलेले आहेत, चर्चेला आले. आणि त्याच्या परिणामी काय करण्यात आलं की शिक्षण मंत्रालयाने सांगितलं की 16 वर्षाखालच्या मुलांना जे आहे ते आता आपण काय करूया, कोचिंग मुक्त करूया. आणि मग त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. त्यानंतर बघा कोचिंगसाठी पुन्हा एक नियम त्यांनी केलेला आहे, तो म्हणजे कोचिंगच्या ज्या संस्था असतील, जे क्लासेस असतील त्यांच्यामध्ये जो शिक्षक असणार आहे तो पदवीपेक्षा कमी पात्रतेचा असणार नाही. काय असला पाहिजे तो पदवीपेक्षा जास्त पात्रतेचा असला पाहिजे किंवा ते पदवीधर किमान असला पाहिजे, तरच त्यानं कोचिंग क्लास जे आहे ते त्या ठिकाणी शिकवायचं आहे त्याच्यावरती. नंतर दुसरं म्हणजे मुलांच्या आणि पालकांची दिशाभूल करणाऱ्या ज्या जाहिराती असतात त्या जाहिराती कोचिंग क्लासेसला देता येणार नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर शाळेच्या वेळेमध्ये कोचिंग क्लास चालवता येणार नाही, हे एक त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटचं म्हणजे कोचिंग संस्थाच्या उपक्रमाच्या देखरेखीची जबाबदारी जी असणार आहे ती मात्र राज्य सरकारवर असणार आहे. आपल्याला करंटच्या बेसवरती हा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला जो आहे तो प्रश्न जास्त करून म्हणजे हे सगळं आपल्या लक्षात राहू शकतं, पण या मुद्द्यावरती फोकस करायचं. कारण कोण लक्ष ठेवणार आहे, केंद्र सरकार की राज्य सरकार किंवा इतर कोणी, असं अपेक्षित आहे लक्षात ठेवणं की राज्य सरकार लक्ष ठेवतं आहे. आयोग आपल्याला इथं केंद्र सरकारसुद्धा करून देऊ शकतं. आणि आपण वरतून वाचत आल्यामुळं शेवटला आपला जो आहे तो कार्यक्रम परफेक्ट होऊ शकतो. तर परफेक्ट कार्यक्रम जर होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही तिथं लक्ष द्यायचं आहे. चला
उगाच आयोगाच्या एवढ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळे अभ्यास करून मेरिट कमी होते का? कारण काय आहेत, आयोग तुम्हाला फक्त काय करतो, विचारणार तेच, पण त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट तुम्हाला टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण जो आहे तो आपली गाडी तिथे स्लिप होते. तर त्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करायचं आहे. चला आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी समोर आला आहे, तो म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे भारतातला, किंवा त्याच्यावरचा अहवाल आहे 2005-06 पासूनचा अहवाल. आता अहवाल प्रसिद्ध कोणी केला असा प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाने याच्यावरती घेतलेला आहे. तर नीती आयोग जो आहे तो भारतातल्या बहुआयामी दारिद्र्य जे आहे याच्याबद्दलची माहिती प्रसिद्ध केलेली आहे नीती आयोगानं. तर नीती आयोग हे लक्षात ठेवायचं आहे. कधी प्रसिद्ध केला याच्यावरती सुद्धा आयोगाच्या प्रश्न आलेले आहेत. तर 15 जानेवारी 2024ला हा प्रसिद्ध केला यावर्षी, हे लक्षात ठेवा. मागचे जे काही अहवाल प्रसिद्ध केले त्याच्यावर आयोगाने तसं विचारलेलं आहे. नंतर कोणी प्रसिद्ध केला किंवा कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला, तर मग रमेश चंद जे आहेत नीती आयोगाचे सदस्य आहेत त्यांच्या हस्ते हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि याच्यासाठी काही संस्थांनी सहकार्य केलेलं आहे. त्या कोणकोणत्या संस्था आहेत, तर ऑक्सफर्ड फॅमिली अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम या 2 संस्थांनी नीती आयोगाला हा अहवाल तयार करण्यासाठी मदत केलेली आहे. ते देखील लक्षात ठेवायचं आहे. नंतर या अभ्यासामधले प्रमुख मुद्दे आपल्यासाठी काय काय असणार आहेत बघा. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की किती लोक जे आहेत ते या दारिद्र्यामधून मुक्त झाले किंवा किती लोकांचं दारिद्र्यातून मुक्तता झालेली आहे, असा सरळ प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की बाबा 24.82 कोटी लोक जे आहेत ती बाहेर पडलेली आहेत. किती? 24.82 कोटी. मग कोणत्या कालावधीत बाहेर पडली, कोणत्या कालावधीमध्ये बाहेर पडली, तर कालावधी लक्षात ठेवा. 2013-14 पासून 2022-23 या कालावधीमध्ये ही लोक जी आहेत ती बाहेर पडलेली आहेत. कोणत्या कालावधीमध्ये? 2013-14 ते 2022-23 या कालावधीमध्ये भारतामध्ये 24.82 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यामधून बाहेर पडलेले आहेत. नंतर भारतातल्या बहुआयामी दारिद्र्यामध्ये 2013-14 मध्ये जे दारिद्र्याची आकडेवारी होती ती होती 29.17%, जी आता 11.28% पर्यंत खाली आलेली आहे 2022-23 मध्ये. बरोबर, 13-14 ते 22-23 जी आकडेवारी आहे तिच्यामध्ये किती घट झाली, तर ती घट झालेली आहे 17.89%. किती घट झालेली आहे? 17.89%. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला पॉईंट करून देतो, ज्या ज्या ठिकाणी सांगतो ते मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण MPSCचं जे करंट अफेअर आहे यामध्ये जी विचारण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. कारण MPSCसाठी सिलेक्टिव्ह मुद्दे असतात, पण ते थोडेसे तुम्हाला एक दृष्टिकोन असतो, त्या दृष्टिकोनानंच अभ्यासावं लागतात. त्याच्याकडे थोडंसं त्या नजरेनं पाहिलं तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. सरळ अभ्यास केला तर उत्तर येणं खूप अवघड होऊन जातं. कारण आयोग तुमच्या आयोगाला माहिती आहे की सगळेजण सरळ अभ्यास करते. सरळ अभ्यास करून काय होत नाही हे आधीच सांगतो तुम्हाला. कारण आयोगाचं जे विचारण्याचं एक स्टाईल आहे त्या स्टाईलनुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तरच तुम्ही त्या ठिकाणी पास होऊ शकणार आहात. तर 17.89% घट झालेली आहे टक्केवारीमध्ये जर पाहिलं, आणि आकडेवारीमध्ये पाहिलं तर 24.82 कोटी भारतीयांची दारिद्र्यातून मुक्तता झालेली आहे. त्यानंतर बघा सर्व 12 MPI निर्देशांक जे आहेत, म्हणजे याच्यामध्ये एकूण जे निर्देशांक वापरण्यात आले या अभ्यासामध्ये ते टोटल 12 होते. तर त्या सगळ्या 12च्या 12 निर्देशांकामध्ये पॉझिटिव्ह त्या ठिकाणी निकाल आलेला आहे, किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कामगिरी झालेली आहे. मग तुम्ही जर बघितलं, भारत जो आहे तो 2030च्या खूप आधीच शाश्वत विकास उद्दिष्टाचा क्रमांक 1.2 हे जे आहे त्याच्यामध्ये आपलं ते लक्ष्य जे आहे ते 2030च्या आधीच आपण गाठणार अशी एक शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आणि ते लक्ष्य काय आहे, तर लक्ष्य असं आहे की बाबा बहुआयामी दारिद्र्य जे आहे ते किमान निम्म्यानं कमी करायचं आहे. कधीपर्यंत कमी करायचं? 2030 पर्यंत. पण आपलं हे टार्गेट निम्म्यानं कमी करायचं टार्गेट आपलं कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, तर त्याच्या अगोदरच पूर्ण होईल असं या ठिकाणी अनुमान काढण्यात आलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चला आता लक्षात राहील तुमच्या नीती आयोगाचा जो अहवाल तुमच्या समोर आलेला आहे. आता नीती आयोगाच्या याच अहवालामध्ये एक माहिती अशी देण्यात आली की बाबा काही राज्य आहेत जिथं गरिबीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळाली. मग कोणती राज्य आहेत, तर इथं त्यांनी नकाशा दिलेला आहे बघा. नकाशामध्ये तुम्ही जर बघितलं तर उत्तर भारतामधली काही राज्य आहेत जी की मोठ्या प्रमाणामध्ये गरिबीमध्ये घट त्यांनी नोंदवली. तर त्यात पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये 5.94 कोटी लोक जे आहेत ते दारिद्र्यातून बाहेर पडलेत.
त्यानंतर बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे, बिहारमधले 3.77 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आलेत. नंतर मध्य प्रदेश हे तिसऱ्या क्रमांकावर आहे, ते 2.30 कोटी लोक तिथले दारिद्र्यातून बाहेर आलेत. आणि राजस्थान हे चौथ्या क्रमांकावर आहे. आता लक्षात कसं ठेवणार, चारी राज्य तुम्हाला एमपीएससीसाठी लक्षात ठेवायची आहेत. मग कशी लक्षात ठेवायची, तर लक्षात ठेवायचं कसं, तर पहिलं म्हणजे आपण भूगोलाचा अभ्यास करताना आपला नकाशा पाठ असतो, बरोबर, नकाशा आपल्या पाठ असतो. आता फक्त एकच काम करायचं, नकाशावरती सुरुवात उत्तर प्रदेशापासून करायची. उत्तर प्रदेशावरनं बिहार इकडे गेलात, तुम्ही बिहारला आलात, त्याच्यानंतर असं मोडून तुम्ही खालून इकडनं आलात तर मध्य प्रदेशला येता, आणि त्याच्यानंतर वरती गेलात म्हणजे शेजारी पलीकडे गेलात तर राजस्थान येऊन जातं. म्हणजे एक असा राऊंड जरी तुम्ही असा हात फिरून लक्षात ठेवलं किंवा या कन्सेप्टने लक्षात ठेवलं तर तुमचा माइंड मॅप तयार होऊन जाईल. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि राजस्थान. आता इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर हे, एक मिनिट थांबा, बघा इथं कोणतं राज्य आहे, उत्तर प्रदेश आहे, इथं बिहार आहे, या ठिकाणी मध्य प्रदेश आहे आणि या ठिकाणी राजस्थान आहे. आता आपल्याला लक्षात आलं असेल की बाबा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान लक्षात ठेवणं किती सोपं आहे. फक्त तुम्हाला पहिलं राज्य लक्षात ठेवायचं आहे. फक्त काय करायचं आहे, पहिलं राज्य लक्षात ठेवायचं. पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, तिथनं तुम्ही आले बिहारला, बरोबर, उत्तर प्रदेशातून बिहारला आले, बिहारमधून तुम्ही मध्य प्रदेशामध्ये आले आणि मध्य प्रदेशामधून तुम्ही राजस्थानमध्ये गेले, तर पहिले 4 राज्य तुमचे या ठिकाणी कव्हर होऊन जातात. पहिले 4 राज्य या अहवालाच्या बाबतीमध्ये लक्षात राहून जातील, तर ते तशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गरिबीमध्ये जी घट झालेली आहे त्याची आकडेवारी या अहवालात देण्यात आली. तर महाराष्ट्रामध्ये 2005-06 या वर्षामध्ये जी गरिबी होती ती 40.7% घट झाली होती. नंतर 15-16 मध्ये 14.80% गरिबीची जी टक्केवारी आहे ती आलेली आहे. आणि 2019-20 मध्ये 7.81% गरिबीची टक्केवारी आलेली आहे. तर अशा प्रकारे नीती आयोगानं जी बहुआयामी दारिद्र्य जे आहे याच्याबद्दलचा जो अहवाल प्रसिद्ध केला त्याची माहिती आहे. टोटल लोकांची संख्या किती आहे बाहेर पडलेल्या, तर 24.82 कोटी लोक. टक्केवारीमध्ये जर आपण पाहिलं तर 17.89% घट झाली. आणि त्याच्यानंतर हा जो बहुआयामी दारिद्र्याचा जो काही हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, शाश्वत विकास उद्दिष्ट जे आहे 1.2 नंबरचं, तर त्याच्यामध्ये आपलं लक्ष जे आहे ते 2030च्या आधी कंप्लीट होणार आहे. आणि प्रसिद्ध करणारी संस्था वगैरे हे बेसिक माहिती आहे ती पाठ असली पाहिजे कायम, कारण बऱ्याचदा बेसिकवरती प्रश्न जातात, तर तिकडेही लक्षात ठेवायचं. आणि याच्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गरिबीत घट, बिहार, बिहारच्या नंतर मध्य प्रदेश आणि मग राजस्थान, अशा प्रकारे क्रम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चला, अरे काय झालं याला, काय हां, आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की GI मानांकनाच्या बाबतीमध्ये माहिती आहे. GI मानांकनामध्ये काय काय आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे, तर सर्व जे राज्य आहेत आणि त्यांचे जे काही वस्तू आहेत, ज्या काही पदार्थ आहेत त्याला GI मानांकन मिळालेले ते सगळे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. त्याच्यावरती कोणत्याही याच्यावरती सिंगल लाईनमध्ये प्रश्न घेतला जातो. तर बघा, पश्चिम बंगाल पहिलं राज्य आपण पाहूया की पश्चिम बंगालमध्ये किती GI टॅग या महिन्यामध्ये मिळाले. तर सुंदरबनचा मध जो आहे तर त्या मधाला GI टॅग त्या ठिकाणी मिळालेला आहे. सुंदरबन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सुंदरबन जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे आणि तिथं मध जो आहे त्या मधासाठी त्याला GI टॅग मिळाला आहे. त्याच्यानंतर एक तांदूळ आहे बघा, ब्लॅक नुनिया तांदूळ, त्यालाही GI टॅग मिळाला आहे. नंतर गोरोड साडी जी आहे हिला GI टॅग, कडियाल साडी आणि तैंगल साडी आणि कोरियल साडी, अशा टोटल 4 साड्या आहेत. मग आता या साड्यावरनं कसं लक्षात ठेवणार, तर बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहेत, महिला मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, बरोबर. ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या काय आहेत, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि त्या काय नसतात तर साडी नेसतात, बरोबर. मग साड्यावरनं तुम्ही 4 साड्याची जी नावं आहेत ती तुम्ही तिथं लक्षात ठेवायची. ममता बॅनर्जीवरनं साड्याला GI टॅग मिळाला आहे पश्चिम बंगाल, एवढं. आता नावं तुम्हाला कोण देणार आहे परीक्षेमध्ये, तिथं प्रश्नात येणार आहेत. फक्त तुम्हाला राज्य ओळखायचं किंवा साडीसाठी GI टॅग, मग साडीसाठी GI टॅग पश्चिम बंगाल जो आहे तो तुमचा असला पाहिजे. नंतर तांदळासाठी, तांदळाचं उत्पादन सर्वाधिक होणारे जे राज्य आहेत ते कुठले आहेत, किनारपट्टीच्या काठावर जी राज्य आहेत तिकडे तांदळाचं उत्पादन प्रामुख्याने घेतलं जातं आणि पश्चिम बंगालसुद्धा तसंच किनारपट्टीवरचं असल्यामुळे ते सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आणि सुंदरबनचा मध, सुंदरबन जे आहे ते तुम्हाला माहिती आहे डेल्टा जो आहे तो त्या ठिकाणी त्यामुळे प्रसिद्ध आहे. नंतर ओडिसा आहे बघा, ओडिसामध्ये काय, मगजी नावाचा एक खाद्यपदार्थ आहे. त्यानंतर काई चटणी, आता ही काई चटणी कशासाठी आहे तर लाल मुंग्याची असते बघा, लाल मुंग्यापासून आदिवासी लोक बनवतात, तर तिला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे.
नंतर नयागड कांतेमुडी वांगी आहेत, या वांग्यासाठी सुद्धा GI टॅग आहे. लांजिया सौरा नावाची एक चित्रशैली आहे त्या ठिकाणची, तर तिला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. नंतर कपडागंज शाल आहे, खजुरापासून बनवलेला खजूर गुळ आहे आणि कालाजिरा तांदूळ आहेत. आता इथं सुद्धा तांदूळ आहेत, पण इथं कालाजिरा तांदूळ आहेत. इकडचे जे तांदूळ आहेत ते ब्लॅक नुनिया तांदूळ आहेत किंवा प्रिन्स ऑफ राईस त्याला म्हटलं जातं पश्चिम बंगालमधल्या, आणि ओडिसामध्ये जे आहे ते कालाजिरा तांदूळ आहेत. नंतर अरुणाचल प्रदेशमधले काही पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये वांचो वुडन क्राफ्ट आणि आदि केकीर म्हणजे अद्रक वाण जे आहे, अद्रक या पदार्थाचा तो वाण आहे किंवा जात आहे, त्याला त्या ठिकाणी GI टॅग मिळाला आहे. म्हणजे 2 GI टॅग अरुणाचलला या महिन्यात मिळाले. गुजरातला कच्च्या खारकेसाठी GI टॅग मिळालेला आहे. जम्मू काश्मीरला रामबन अनार्दना याच्यासाठी GI टॅग मिळाला, ते फळझाड आहे जम्मू काश्मीरमधलं रामबन अनार्दना. आणि उत्तर प्रदेशमध्ये बेसन लाडू जे आहेत अयोध्या या ठिकाणचे, त्याला GI टॅग मिळालेला आहे. तर हे या महिन्यातले महत्त्वाचे GI टॅग आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. चला आगे बढ़ेंगे. अरे काय आहे असं काय करते. हां, आता GI टॅगच्या बाबतची बेसिक माहिती लक्षात असणं गरजेचं आहे की GI टॅग जो आहे तो कोण देतं, तर चेन्नई या ठिकाणी असणारी GI रजिस्ट्री तिच्याकडनं दिले जातात. आणि हे जे GI टॅग आहेत ते किती वर्षांसाठी असतात रे, तर हे GI टॅग जवळपास 10 वर्षासाठी वैध असतात. किती वर्षासाठी वैध असतात, 10 वर्षासाठी ते वैध असतात. आणि याच्या GI टॅग देणारी जी व्यवस्था आहे ती कोणाच्या अंतर्गत येते, मंत्रालयामध्ये जर विचारलं तुम्हाला तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते, हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामधला पहिला GI टॅग जो आहे तो दार्जिलिंग चहाला देण्यात आला होता 2004-05 मध्ये. कधी देण्यात आला होता, 2004-05 मध्ये दार्जिलिंग चहाला पहिला GI टॅग भारतातला मिळालेला आहे. आणि आत्ता आपण पाहिलं की बरेचसे वस्तू जे आहेत त्यांना GI टॅग आपण बघितलेला आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्ही GI टॅगच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. GI टॅग एखाद्या पदार्थाला मिळाला तर त्या नावाचा दुसरा पदार्थ किंवा तशा पदार्थाच्या बाबतीमध्ये विक्री करण्याचे जे अधिकार आहेत तर त्याच ज्याच्याकडे रजिस्टर आहे किंवा ज्यांना जो अधिकार दिला त्यांना ते असतात, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ते 10 वर्षासाठी दिले जातात. नंतर आर्थिक घडामोडीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ई रुपी जो आहे त्याचा विक्रम आहे. ई रुपीमध्ये बघा 27 डिसेंबर 2023 रोजी ई रुपीनं एका दिवसामध्ये 10 लाख व्यवहार करण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. किती लाख, 10 लाख व्यवहार. मग या 10 लाख व्यवहाराच्या निमित्तानं चर्चेत आलाय तर काही मुद्दे सुद्धा त्याच्याबाबतचे लक्षात ठेवा. ई रुपीची सुरुवात 1 डिसेंबर 2022ला RBIच्या द्वारे करण्यात आलेली आहे आणि हे भारताचं पहिलं डिजिटल चलन आहे. भारताचं पहिलं डिजिटल चलन आहे जे की ज्याचं मूल्य सध्याच्या चलनाच्या समान आहे. मूल्य काय आहे, सध्याच्या चलनाच्या समान आहे. आणि याच्यासाठी बँक खात्याची गरज नाही, तसंच ते फक्त मोबाईल वॉलेटमध्ये सुद्धा ठेवता येतं. आणि घाऊक आणि रिटेल अशा दोन्ही व्यवहारामध्ये ते उपलब्ध आहे. घाऊक आणि रिटेल अशा दोन्ही व्यवहारामध्ये हे उपलब्ध आहे. आणि त्यानं 10 लाख व्यवहारांचा विक्रम जो आहे तो केलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं एका दिवसाच्या बाबतीमध्ये. कधी केला तर 27 डिसेंबर 2023 रोजी. त्यानंतर एक रँकिंग आहे ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी रँकिंग. हिच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक 4था आला आहे, त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये सैन्य ताकद जी आहे अमेरिकेची ती सर्वाधिक आहे जगामध्ये. आणि निर्देशांक कशाचा आहे तर मिलिटरी स्ट्रेंथचा आहे, म्हणजे सैन्याची ताकद जी आहे त्याच्याबाबतचा आहे. तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. रशिया या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती आहे. चायना तिसऱ्या क्रमांकावरती आणि भारत चौथ्या. तर साऊथ कोरिया म्हणजे दक्षिण कोरिया 5व्या क्रमांकावरती आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बघा अमेरिका या साईडला जर तुम्ही दोन्ही हाताचे भाग जर लक्षात घेतले, नकाशाच्या समोर तुमच्या नकाशा ठेवला तर एकीकडे रशिया असतो, एकीकडे अमेरिका दिसते आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर रशियापासून थोडं खाली आले तुम्ही इकडे भारताच्या शेजारी तर चायना आहे. आणि चायनाच्या शेजारी कोण आहे तर आपण आहोत. म्हणजे 4 देश तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. अमेरिका, अमेरिकेवरनं रशिया, रशियावरनं चायना आणि चायनावरनं भारतात आणि भारतातून परत दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरियापर्यंत काय लक्षात ठेवायची तुमच्यावरती पाळी येणार नाही, तुम्हाला भारतापर्यंत तरी लक्षात राहिलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा हा अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था ग्लोबल फायर पॉवर आहे. आणि हिनं या अहवालामध्ये किती देशांचा समावेश केला तर 145 देशांचा समावेश त्या अहवालात करण्यात आला आहे. आणि यानुसार सांगण्यात आलं की जे लष्करीदृष्ट्या मजबूत देश आहेत त्याच्यामध्ये अमेरिका पहिला आहे, रशिया दुसरा आहे, त्याच्यानंतर चायना तिसरा आणि मग आपला भारत जो आहे तो 4थ्या क्रमांकावर आणि 5व्या क्रमांकावरती दक्षिण कोरिया नावाचा देश आहे. आणि सर्वात कमी शक्तिशाली सैन्य असलेल्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर 145वा क्रमांक जो आहे तो भूतानचा आहे. भूतान आपला शेजारी आहे म्हणून आपल्याला माहीत असला पाहिजे.
आणि 144ला मोल्दोवा आणि 143ला सुरिनाम आहे. आता सुरिनामच्या बाबतचा मुद्दा इथं आला तर तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे की या देशाने गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रपतींना काय केलं, त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. बोलून बोलून दम लागला. आता बघा, युद्ध सराव म्हणजे संरक्षण विषयक घडामोडी. संरक्षण हा चॅप्टर आयोगाचा खूप आवडता चॅप्टर आहे. बऱ्याचदा संरक्षण विषयक घडामोडीमध्ये मॅक्स प्रश्न जे विचारण्यात आले आतापर्यंत, एक म्हणजे युद्ध सराव जो आहे. अरे आलं असं काय झालं, अरे आता बरोबर आहे. हे बघा, युद्ध सराव जे असतात, हे काय ठीक आहे जाऊ दे. युद्ध सराव जे आहेत, युद्ध सरावावरती खूप वेळा प्रश्न घेतो बघा आयोग. युद्ध सराव, त्याच्यानंतर जे क्षेपणास्त्र आहेत, क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचदा प्रश्न पाहिलेत आयोगाचे. आणि आयोगाचे वारंवार प्रश्न जे आहेत ते एवढे अवघड नसतात, त्याच्यावरती खूप सोपे प्रश्न घेतो आयोग त्याच्यावर. फक्त आपलं काय होतं, आपण डाटा खूप वाचतो आणि खूप वाचण्याच्या याच्यामध्ये आपण थोडं स्पीडमध्ये जात असतो, तर त्यामध्ये आपल्याकडून ते विसरतं. तर थोडंसं एक ठराविक टॉपिक तुम्ही करायचे आहेत, जसं की संरक्षण विषयक घडामोडी, जागतिक घडामोडी, त्यानंतर पुरस्कार आणि क्रीडा. हे काही चॅप्टर असे आहेत की इथं कायम प्रश्न येतो, कायम म्हणजे कायम त्याच्यावरती प्रश्न घेतो. तशातला हा भाग आहे, युद्ध सरावाचा भाग आहे. आणि युद्ध सरावामध्ये पहिला युद्ध सराव जर असेल तर त्याच्याकडे तर तुमचं लक्ष गेलंच पाहिजे, कारण तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी फिक्स होऊन जातो. आणि जर नाही लक्ष गेलं तर तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं. मग पहिला युद्ध सराव म्हटल्यावर लक्षात ठेवायचं, अयुत्थाया नावाचा युद्ध सराव आहे. अयुत्थाया नावाचा युद्ध सराव, याच्या बाबतीमध्ये काय काय लक्षात ठेवणार आहात, तर पहिलं लक्षात ठेवा किंवा कोणाच्या दरम्यान आहे, भारत आहे आणि भारतासोबत थायलंडचं नौदल आहे. भारत आणि थायलंड या 2 देशाच्या दरम्यानचा युद्ध सराव आहे. त्याचं नाव एक्सरसाइज अयुत्थाया असं ठेवण्यात आलं आहे. आणि जो पहिलाच द्विपक्षीय युद्ध सराव असल्यामुळं महत्त्वाचा आहे. आणि या युद्ध सरावासोबत बघा, भारत थायलंडची समन्वित गस्तीची जी 36वी आवृत्ती होती तिचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. आणि या युद्ध सरावाचं ठिकाण जे आहे ते त्यांनी अपडेट केलेलं नाही, त्यामुळे आपण इथे ते घेतलेलं नाही, ते पण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. हा जो अयुत्थाया शब्द आहे त्याचा एक अर्थ होतो बघा, विशिष्ट त्याचा अर्थ आहे. काय अर्थ आहे, तर अजय किंवा अपराजय असा त्याचा अर्थ होतो. अजय किंवा अपराजय असा त्याचा अर्थ होतो. आणि भारतातल्या अयोध्या आणि थायलंडमधल्या अयुथया या 2 जुन्या शहरांच्या नावावरून त्याचं नाव ठेवण्यात आलं. अयोध्या आणि अयुथया या 2 शहरांच्या नावावरून अयुत्थया नावाचा युद्ध सराव भारतानं आणि थायलंडनं जो आहे तो आयोजित केलेला आहे. मग बघा, भारताकडून या युद्ध सरावामध्ये INS कुलिस आणि INLCU-56 नावाचं जे काही जहाज आहे, हे INS कुलिस जहाज आणि INLCU-56 हे 2 त्या ठिकाणी सहभागी झाले. आणि दुसरं म्हणजे थायलंडकडून प्रच्वाग खिरी खान नावाचं जहाज त्या ठिकाणी सहभागी झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला, आता आकाश हे क्षेपणास्त्र आहे. तुम्हाला सांगितलंय संरक्षण विषयक घडामोडीमध्ये क्षेपणास्त्र युद्ध सराव खूप महत्त्वाचे ठरतात. तर आकाश क्षेपणास्त्र जे आहे, मागच्या वर्षी प्रश्न आला होता, पृथ्वी क्षेपणास्त्राची तारीख आपल्याला विचारली होती की कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी पृथ्वी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली, असं आपल्याला कंबाईनला विचारलं होतं. मग त्या दृष्टीनं प्रत्येक क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये आपल्याला तारखा माहीत असल्या पाहिजे, कारण आयोग जो आहे जे प्रश्न विचारतो त्यामध्ये आयोगाची प्रवृत्ती आपल्याला सर्वांना माहिती आहे की आयोग जे प्रश्न विचारेल तशा पद्धतीने आपण पुढच्या प्रश्नाची सुद्धा तयारी केली पाहिजे. तर बघा, 12 जानेवारी 2024ला आकाश NG हे जे क्षेपणास्त्र आहे त्याची चाचणी DRDOनं घेतलेली आहे. DRDO म्हणजे काय, तर भारताची संरक्षण संशोधन संस्था आहे DRDO, तिनं याची चाचणी घेतली. कोणत्या ठिकाणी घेतली, तर चांदीपूर जे आहे ओडिशामध्ये, त्या ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली. आणि या क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये त्याचे काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. प्रकार जो आहे तो प्रकार, याच्यावर अगोदर बऱ्याचदा प्री परीक्षेमध्ये मल्टीलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. तर याचा जो प्रकार आहे तो म्हणजे मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारं ते क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरनं हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. त्याची निर्मिती कोणी केलेली आहे, तर भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याद्वारे या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याची रचना DRDOद्वारे करण्यात आलेली असून त्याचा जो पल्ला आहे तो किती किलोमीटरचा आहे, 80 किलोमीटरचा पल्ला आहे. किती किलोमीटरचा आहे, 80 किलोमीटरचा पल्ला आहे. फोटोमध्ये आपल्याला दिसतंय जमिनीवरनं हवेत मारा करते, ते जमिनीवरनं हवेत मारा करते. तर हे आकाश क्षेपणास्त्र तुम्हाला लक्षात ठेवायचं, जमिनीवरून हवेत मारा करते, 80 किलोमीटरचा पल्ला आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये त्याची निर्मिती भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या 2 संस्थांनी केलेली आहे. तसंच रचना कोणी केली आहे, तर DRDOने केली आणि चाचणीसुद्धा DRDOने घेतली, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला.
त्यानंतर ही असॉल्ट रायफल आहे बघा. असॉल्ट रायफलच्या बाबतीमध्ये काय मुद्दे लक्षात ठेवायचे, तर DRDOच्या पुण्यामधल्या शस्त्रास्त्र संशोधन शाखा जी आहे पुण्यातली, तिने या रायफलची निर्मिती केलेली आहे आणि भारताची पहिली असॉल्ट रायफल आहे. तिचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, उग्रम असं नाव आहे तिचं. काय नाव आहे? उग्रम नावाची ही रायफल आहे. तिची निर्मिती DRDOद्वारे करण्यात आलेली आहे. ती भारतातली पहिली असॉल्ट रायफल आहे. मग हिच्या काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्येसुद्धा लक्षात ठेवायची. आपल्याला 7x62x51 मिलीमीटरची ती रायफल आहे. तिचा पल्ला 500 मीटरचा असणार आहे, म्हणजे अर्धा किलोमीटरच्या आसपास ती टार्गेट त्या ठिकाणी अचीव करू शकते. तिचं वजन किती आहे, तर 4 किलोपेक्षा कमी वजनाची ही रायफल आहे आणि ऑटोमॅटिक ती आहे, म्हणजे ऑटोमॅटिक चालते ती. त्याच्यामध्ये गोळ्याचे जे एकदा बटन दाबलं की नाही का, आणि मॅगझिन जे आहे ते 20 गोळ्यांची आहे. अशा प्रकारे या उग्रमच्या बाबतीमध्ये तुम्ही माहिती लक्षात ठेवायची. निर्मिती करणारी संस्था वगैरे जे आहेत ते सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा, संरक्षणविषयक घडामोडीमध्ये अजून काही सिंगल लाईनमधल्या आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ते म्हणजे पहिलीच आहे, वृंदावन जे आहे त्या ठिकाणी मुलींची पहिली सैनिक शाळा, तिचं उद्घाटन झालेलं आहे. आता 2024चा जो 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला, त्याची थीमसुद्धा मुलींचीच होती, आहे की नाही, महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये आहे. आणि तसंच ही जे महिलांसाठीची जी पहिली सैनिक शाळा आहे ती उत्तर प्रदेशमधल्या वृंदावन या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्याचं उद्घाटन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे उद्घाटन? भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याद्वारे त्याचं उद्घाटन झालं. आणि ही भारतातली मुलींची पहिली सैनिक शाळा आहे. तिचं नाव संविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल असं ठेवण्यात आले. संविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल असं तिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, C-130 जे नावाचं विमान होतं, याचं कारगिल या ठिकाणच्या धावपट्टीवर रात्रीच्या वेळी त्याला उतरवण्यात आलं आणि तो एक विक्रम जो आहे तो भारताच्या लष्करानं त्या ठिकाणी केलेला आहे, वायुदलानं आपल्या. तर तो एक आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर डेझर्ट सायक्लोन युद्ध सराव जो आहे तो भारताच्या आणि युनायटेड अरब अमिरातच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. आणि हा युद्ध सराव राजस्थानमध्ये महाजन रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आला. चला, लक्षात राहिलं पाहिजे. पुढचा युद्ध सराव कोणता आहे? 11वा खंजर युद्ध सराव आहे. आता हा खंजर युद्ध सराव, खंजर जो आहे तो किर्गिस्तान सोबत आपण आयोजित करत असतो बघा. खंजर युद्ध सराव कोणासोबत आयोजित करतो? किर्गिस्तान सोबत. आणि हा युद्ध सराव हिमाचल प्रदेशमधल्या बकलोह या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कुठं आयोजित करण्यात आला? हिमाचल प्रदेशमधल्या बकलोह या ठिकाणी या युद्ध सरावाचं आयोजन झालं. तर डेझर्ट सायक्लॉन आणि 11वा खंजर युद्ध सराव हे दोन्ही युद्ध सराव इथे तुम्हाला लक्षात ठेवायचेत. आणि वरचं म्हणजे मुलींची पहिली सैनिकी शाळा लक्षात ठेवा, वृंदावनला आहे. कुठं आहे ती? वृंदावन या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या घडामोडी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. हा आपला पार्ट 1 होता. काय होता? जानेवारी 2024चा जानेवारी 2024 हा काय आहे? पार्ट 1. हा पार्ट 1 आपला आज इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट पार्टमध्ये उर्वरित ज्या आपल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण घेऊन येणार आहोत. पण तुम्हाला याच्यामध्ये काय महत्त्वाचं वाटलं ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याचबरोबर काही सुधारणासुद्धा सुचवू शकता की तुम्हाला जर काय वाटलं त्याच्यामध्ये तर ते सांगू शकता. आणि तसंच तुम्हाला जर या PDF खरेदी करायच्या असतील, आपल्या मासिक चालू घडामोडीच्या PDF आपण देत असतो, तर त्या PDF जर खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला इथं माझा नंबर दिसतो बघा, 9356715633. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी PDF बद्दल डिटेल दिली जाईल, तर तुम्ही तिथून त्या PDF खरेदी करू शकता. तर या माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क केला तरी चालेल. आणि याचबरोबर आपण हे लेक्चर या ठिकाणी थांबूया आणि तुम्ही जो आहे तो पूर्ण याचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या, कारण सगळे जे मुद्दे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बऱ्याचशा मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेत पाहायला मिळतील. तर एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.